आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. पालकांनो, आपली मुलं जर तुम्ही निवासी शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवत असाल की आपला मुलगा घडला पाहिजे, त्याचं करिअर घडलं पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक पालक, प्रत्येक कुटुंब आपल्या मुलाला जपत असतं आणि त्याला शैक्षणिकदृष्ट्या एक चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं, त्याचं करिअर घडावं यासाठी प्रत्येक पालक, प्रत्येक कुटुंब कोणती ना कोणती तरी शाळा शोधत असतं. परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये काही लोक जॉबला असतात. मग अशा जे जॉबला आहेत अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालक काय करतात की लाखो रुपये भरून मुलाला निवासी शाळेमध्ये पाठवत असतात. पण निवासी शाळेमध्ये मुलगा शिक्षण घेत असताना तो मुलगा सुरक्षित आहे का, त्या मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्याच्या बरोबर त्याचं जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सर्व त्या शाळेमध्ये मिळतात. अशाच एका शाळेची घटना इथं घडलेली की त्या शाळेतील हॉस्टेलमधील मुलाला एका वॉर्डनने मारहाण केलेली आहे. मग त्याच्यामुळं काय झालं की त्या मुलांनी शाळेमध्ये जाण्याची भीती घेतलेली आहे. अशाच आपण आपल्या रिपोर्टमध्ये इथं पाहणार आहोत. परंतु प्रत्येक पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की आपला मुलगा जर निवासी शाळेमध्ये शिकत असेल तर त्या मुलाला कोणकोणत्या अडचणी आहेत. त्याच्यातले शिक्षक जरी शिकवून गेले तरी मुलं संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस हॉस्टेलमध्ये असतात तो वॉर्डनची जबाबदारी असते की शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुलगा हा आईवडिलांच्या जसं कुटुंबामध्ये जात असतो तसं तो मुलगा हॉस्टेलमध्ये आल्यानंतरही आपलं घर म्हणून तो त्या हॉस्टेलमध्ये जात असतो. परंतु ह्या घटना अशा घडतात की वॉर्डनने सुद्धा मुलाला मारहाण करतात. अशा काही शाळा आहेत की त्या शाळा निवासी शाळा त्या मुलांची आईपेक्षा पण जास्त काळजी घेत असतात. मग अशा मुलांना पालकांनी सुद्धा लक्ष द्यावे की आपला मुलगा निवासी शाळेत आहे. अशा घटना घडू नयेत त्यासाठी वारंवार तुम्ही शाळेशी संपर्क साधावा, हॉस्टेलशी संपर्क साधावा आणि त्यानुसार मुलाला कोणताही त्रास होणार नाही. मानसिक त्रास, शारीरिक त्राससुद्धा होता कामा नये आणि मुलाची शैक्षणिकदृष्ट्या त्याची जी काही अभ्यास करण्याची वृत्ती आहे ना ही प्रबळ व्हावी, त्याच्यातून त्याला नवीन काहीतरी शिकावं. याच दृष्टीने प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या संदर्भात अशी भेट घेऊन मुलाचं जे काही मानसिकता आहे हे ढासळून देऊ नये.